तर चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया. तर चतुर्भुज म्हणजे क्वाड्रिलॅटरल शिकायच्या सुरुवातीला जे क्वाड्रिलॅटरल असतं त्याला चार बाजूंनी घेरलेली आकृती असते. आता ते चार बाजूच्या जे बनतात त्याच्या अगोदर बाजू म्हणजे काय, कशी बनतात, त्याला साईड, दुसऱ्या भाषेत रेषाखंड म्हणजे सेगमेंट, हे जे शब्द आहेत हे पूर्वपरिचित करण्याकरता मी तुम्हाला थोडीशी पूर्वकल्पना देत आहे. की समजा हा एक बिंदू आहे, याला मी नाव दिलं ए, आणि काही अंतरावर दुसरा बिंदू घेतला, याला नाव दिलं बी. आता ए पासून बी पर्यंत, हे दोन ए पासून बी पर्यंत हा जो बिंदू आहे हा मी जोडला. हा जोडल्यानंतर मला इथे एक रेषा मिळाली, रेषा ए बी पूर्ण एक लाईन मिळाली. तर याला म्हणतात हिंदीमध्ये रेषा आणि इंग्रजीमध्ये त्याला लाईन म्हणतात. आलं लक्षात? आता रेषा म्हणजे लाईन, LINE लाईन, आणि दुसरा शब्द जो येतो तो मी स्पष्ट करण्यासाठी ज्याला म्हणतात सेगमेंट. त्याच्यात काय अंतर आहे? लाईन आणि सेगमेंट म्हणजे हे इंग्रजी शब्द झाले, लाईन आणि सेगमेंट. हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर लाईन म्हणजे रेषाखंड, लाईन म्हणजे रेषा आणि सेगमेंट म्हणजे रेषाखंड. खंडचा अर्थ असा की ए पासून मी सुरू केलेली रेषा बीला संपते, किंवा दुसऱ्या भाषेत आपण म्हणू की बी पासून समजा सुरू केली तर ती एला संपते. म्हणजे त्याला मर्यादा आली, ए टू बी किंवा बी टू ए. तर ह्याला लिमिटेशन्स आलं, मर्यादा आली म्हणजे लिमिट आली. तर अशा रेषेला आपण म्हणतो सेगमेंट ए बी, ए पासून बी पर्यंत म्हणजे सेगमेंट ए बी असं लिहितो. आलं लक्षात? आणि लाईन म्हटलं तर समजा ए पासून सुरू केली आपण, बी बिंदू जरी दिला तरी आपण हिला वाढवत गेलो, अशी वाढवत गेलो, आणि इन्फिनिट म्हणजे वाढतच जाऊ, तुम्हाला जिथं थांबायचं तिथं थांबा. म्हणून याला आपण या दिशेनं एक ॲरो देतो, म्हणजे हे बाबा मी जे ए बी पर्यंत असते तर पुढे वाढवली आहे. आणि तसेच समजा मी बी पासून उलट दिशेनं सुरू केली ए, तर एच्याही पुढं चाललो वाढत ह्या दिशेनं. आणि इकडेही कितीपर्यंत जाईल हे मला माहीत नाही, मला जिथं थांबायचं असेल तिथं मी थांबलो. जसं रस्ता आपण जातो, आपल्या घरापासून समजा आपण आपल्या घराच्या बाजूला आहे, घराच्या बाहेर निघालो, लहान मुलं खेळतात, तुम्ही खेळत असाल, तिथं जर समजा आपण खडू असतो किंवा तुमच्याजवळ कधी लेखन असतं, लेखन म्हणजे जे पाटीवर लिहिल्या जाते ती त्याला लेखन म्हणतात, आणि खडू म्हणजे मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही एक रेषा पाडायची असली तर